नमस्कार. आम्ही खोडियारकुंज सोसायटीमध्ये राहतो. प्लेझेंट पार्क ही आमची सोसायटी आहे आणि हा आमचा रस्ता आहे. ह्या ठिकाणचा आम्ही हलगर्जीपणा आपल्याला दाखवतो. काल आमचा एक वॉचमन या गटारात पडला, त्याला 10 टाके आलेले आहेत. त्यांचा औषधोपचार आम्हीच केलेला आहे, कमिटीकडनं किंवा सोसायटीकडनं केलेला आहे. ही आमची गटाराची झाकणं बघा, तुम्ही बघू शकता. ही बघा, ही आमची झाकणं आहेत. हे बघा, ह्या झाकणामध्ये तो पडला आणि त्याच्या पायाला फार मोठं म्हणजे इंजुरी झाली आणि हे कचऱ्याचे डबे इथेच पडलेले आहेत, आपण बघू शकता. हे गटार आहे आमचं, सिवेज लाईन बोलतात त्याला, सॉरी माफ करा, सिवेज लाईन आहे. गटारची इथे डबे इथे पडलेले आहेत आणि आम्ही पण अजून पुढच्या सिवेज लाईनचे तुम्हाला झाकणं पण दाखवतो. आणि ही जी रशी लावलेली आहे ही रात्री आम्ही इन्सिडंट झाल्याच्या नंतर ह्या ज्या गोण्या ठेवलेल्या आहेत ह्या आम्ही सगळं हे इन्सिडंट झाल्याच्या नंतर आम्ही ह्या ठेवण्यात आल्यात की कोणी जाऊ नये याच्यामध्ये. जर का एखाद्याचं मूल गेलं तर ते कोणाला कळणार देखील नाही आहे, कारण हा इतका डीप आहे की लोकांना इथले रहिवासी तुम्हाला सांगू शकतील. आम्ही पुढे पण दाखवतो. ह्या साईडला, समोरच्या साईडला माननीय श्री प्रताप सरनाईक सर यांचा विहांसचा प्रोजेक्ट चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे आणि हा समोरून येणारा प्लेझंट पार्कचा रस्ता आहे. ह्याच्यावरती हा अर्धवटच सोडलेला रस्ता आहे. ह्याची झाकणं कुठं गेली आहेत हे कोणालाच काही माहिती नाही आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. बघा या रस्त्याची काय अवस्था आहे ती. इथं कोण, नगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका लोकांचा जीव घ्यायला उठलेली आहे की काय माहीत नाही आहे. ही झाकणं बघा, तुम्हाला दाखवतो सगळा. हा इथपर्यंतच रस्ता झालेला आहे काँक्रीटचा. ह्याच्या पुढचा रस्ता अजून बनायचा बाकी आहे. आणि साईडला बघा काय केलेलं आहे ते, मध्येच रस्ता झालेला आहे, दोन्ही साईडला काही केलेलं नाही आहे. साईडून फुटपाथ अशी बनवलेली आहे की ज्याच्यावरून कोणीही जाऊ शकत नाही. हे सिवेज लाईनची झाकणं बघा तुम्ही. अशा प्रकारची झाकणं असतात का? हे बघा, इथून कोण चालू शकतं का? ती झाकणं बघा. कसं कोण चालणार माणूस या ठिकाणी? फुटपाथ कशाला असतात मग? मी तुम्हाला सगळं दाखवतो इथे काय चाललेलं आहे ते. हे बघा, ही परिस्थिती आहे सिवेज लाईनची.